जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलो आहे पनवेल स्टेशनला. आपण इथून जाणार आता पुढे कॉटन ग्रीनला. तिथून आपण टॅक्सी पकडून जाणार मुंबई सेंट्रल लाईनला. तिथून आमची ट्रेन आहे पुढे 9:30 वाजता आम्हाला तिथे पोहोचायला सांगितलं आहे कॉलेजच्या मॅडम्स लोकांनी. आपण तुम्हाला तर सांगू पुढे काय काय होतं. श्रद्धा आलेला आहे. श्रद्धा नेहमी लेट करते. बघा किती वाजले, 6:30 येण्यावरती 6:50 कॉटन ग्रीनमध्ये. आता आपण इथून टॅक्सीने जाणार सेंटरला आणि तिथून मग आपली ट्रेन आहे. आता आपण लोक ठीक आहे. बघा आता पुढे सेंटरला आपण आता तिथून जाणार चंदीगडला. आपली आता ट्रेन आहे 11:30ची. आपण आता पुढे बघू आपण आता काय काय मजा करणार. आता सगळे पूर्ण ग्रुप आलेला आहे इथे. श्रद्धा पण थोडी साईडला गेले, काही शॉपिंग करायला, इथं खायला वगैरे घ्यायला. बघू आता आपला आता आला मित्र आलेले आहे. आपण चालू होता ट्रेनने बसायला. आपण आता बघू सीट वगैरे बघायची. आता भेटलेले आपण इथे बसतोय. मित्रांनो, आता आपण उत्तर प्रदेशमध्ये आलेलो आहोत, म्हणजे राहुलचं गाव. आता आपण आलो बनियामध्ये. इथे खूप जास्त फॉग आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप म्हणजे खूप थंडी तर प्रचंड आहे. आम्ही ॲक्च्युअली आमच्या हात आणि पाय सगळे कापतात आणि श्रद्धा थंड पाण्याने हात धुते. आता आपण भरतपूरमध्ये खूप जास्त थंडी आहे, 6 डिग्री सेल्सिअसवरती. सगळ्यांनी आता गरम कपडे घातले. आता मी पण वरतून बॅगेतून काढतो आपलं जॅकेट आणि मी पण आता घालतोय. पण खूप जास्त थंडी, खूप भारी वातावरण आहे. आम्ही म्हणजे दरवाजा माझे ओपन केलं तेव्हा ते बोलले की दरवाजा ओपन नका करू, कारण की हा पूर्ण एरिया डाकू लोकांचा आहे. कोण पण बांबू मारेल आणि फोन वगैरे पाडेल आणि घेऊन जाईल असे बोलले ते पोलिसवाले. म्हणून जरा सामावून राहा जर ह्या एरियामध्ये तुम्ही आलात तर. आणि निसर्ग तर खूप छान आहे. ते तुम्ही एन्जॉयमेंटसाठी ते कधी पण येऊ शकता. खतरनाकवाला बाहेर फॉग लागलेला आहे आणि एवढी थंडी लागते ना. इथे तुम्ही उभं राहिला तर तुम्हाला एकदम असं वाटतं की बर्फच लागतं हाताला. आणि वरून पाणी पण पडतंय बघा, म्हणजे वरती पाणी जमतंय ट्रेनवरती, ते खाली खाली पडतंय आणि थोड्या वेळाने तेच पाणी जमणार, म्हणजे बर्फामध्ये हे होणार. आपण जाणार मथुरामध्ये एंटर होणार आहे. आता आपण कृष्णभूमीवरती आहोत, मथुरावरती. आता आपण सगळे ते खूप एन्जॉय करतोय. काहीतरी बोला मित्रांनो, आकाशच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमचं प्रेम राहू द्या आणि असं चॅनलला ग्रोथ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फरीदाबादला पोहोचलेलो आहे. आता फुल आपण एन्जॉय करतोय. चला पुढे जाऊया. आपण न्यू दिल्लीला पोहोचलो. आपल्या आता फोटो शूटिंग चालू आहे. आलो फोटो काढतोय. या बघा आमच्या मॅडम आल्या. आपण जातोय मित्र. आता आपण आहोत पानिपतला. आता आपण कुठे जाणार आहोत? डेस्टिनेशन वरती पोहोचलो चंदीगडला. आता आपण उतरणार आहोत. गडबड झालेली आहे इथे बॅग्स वगैरे काढायला. देखील ते उतरायला तुम्हाला दाखवत कसं आहे बाहेर. आणि चंदीगडला फायनली आपण पोहोचलो आहोत. तिथून आपण जाणार हॉटेल्सला आणि आपण स्विमिंग पूलमध्ये पण जाणार आहोत. चला मग पोहोचलो चंदीगडला. आता आपण पुढे जाणार हॉटेलला, मस्त स्विमिंग पूल. चंदीगडला उतरल्यानंतर आम्ही निघालो हॉटेलसाठी आणि हीच बस कंटिन्यू आपल्याकडे 5 दिवसापर्यंत असणार आहे. इथे आल्यावरती आपण दर्शन घेतलं प्राचीन शीतला माता मंदिरचं. मला चंदीगडचे रोड्स आणि तिथले रेग्युलेशन खूप जास्त आवडले आणि इथले लोक सगळे फॉलो पण करतात आणि हीच इथली मेन गोष्ट आहे. असंच चंदीगडला युनियन टेरिटरी नाही बोलत इंडियाचं. चंदीगडला आल्यावर त्यांनी भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी बघितल्या. शक्तिद्वारला टँक चौक म्हणून ओळखलं जाते. आम्ही टोल पार केला आणि थोड्या वेळात आमचं हॉटेलसुद्धा आलं. पोहोचलो. आपला ग्रुप सगळा आहेत आता. आता फुल मजा करत आपण इकडे. मजा फुल. मित्रांनो, आपण आता हॉटेलवरती आलेलो आहोत, हॉटेल क्लासिकमध्ये. आता आपण पिंजोऱ्या गावात किंवा शहरात आहोत. आपण त्यानंतर आपल्याला कळेल. आपण इथं आपली उद्या आहे इंडस्ट्रियल व्हिजिट. आता आपण इथे आता खालती जेवायला जाणार आणि त्यानंतर मग इथे आपण परत येऊन झोपणार. आता रेस्ट करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत इथे. आम्ही इथे 4:30ला आम्ही स्टेशनला उतरलो. आता तिकडून इथे आम्हाला यायला 1 तास लागला. पूर्ण 1 तास पूर्ण इथे यायला लागला. खूप लांब. आणि इथे आम्ही आल्यावरती फर्स्ट टाइम आम्हाला इथे म्हणजे डोंगर दिसला. म्हणजे गुजरात नंतर आम्हाला इथे म्हणजे पहिला इथे डोंगर दिसला. त्याच्या आधी एक पण डोंगर दिसलेला नाही. आणि इथे खूप चढती जागा आहे. आणि तुम्हाला आता माहिती आहे कसा आहे इथला एरिया पूर्ण प्रॉपर.
सांगू आपण पुढे तुम्हाला. आपण सगळे आता जेवायला मस्त आता जेवूया आणि नंतर आराम करू. उद्या आमची इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. चला मग आता आपण इथे बाहेर फिरायला आलोय लॉबीमध्ये. खूप भारी असं व्ह्यू दिलेलं आहे ते. आणि बहुतेक इथे न्यू इयरची इथं पार्टी पण झालेली आहे. हो आणि खूप थंडी पण येते. मस्त वातावरण एकदम. ते वाईन शॉप आहे. आपण काय बाबा पियत नाही म्हणून काय आपल्याला काही गरज पडणार नाही याची सगळ्याची. पण खूप छान म्हणजे असं मला आवडला हा हॉटेल. सर्विस पण खूप चांगली आणि लुक तर सगळ्यात खतरनाक आहे इथला. एकदम मस्त भारी मला वाटलं एकदम. इथे बाहेर फिरायला पण जागा आहे बघा पूर्ण. हा मला वाटतं हा पार्किंग एरिया किंवा हा पार्किंगच एरिया आहे बघा. इथून पार्किंग एरिया आहे पूर्ण. आणि ह्याच्या आतमध्ये वाटतं बहुतेक हे आहे आपलं बँक्वेट हॉल असेल बहुतेक. आणि ते इथे काहीतरी हे पण आहे म्हणजे ॲडव्हेंचरस लहान मुलांसाठी वगैरे असं. खूप बरं वाटतं एकदम. मस्त फ्री वाटतं एकदम. कोणाची तरी आठवण भरपूर येते इथे आल्यावरती. चला तुम्हाला आता स्विमिंग पूल दाखव इथला. पण खरंच खूप छान हॉटेल आहे. मला आवडला हा ॲक्च्युअलमध्ये. हा बघा पूर्ण एकदम असा लुक एकदम सगळ्यात भारी आहे. हे थंड पाणी आहे का रे? खूप जास्त थंड पाणी आहे. हे बघा ही 3rd फ्लोअरची म्हणजे रूम आहे आपलं बिल्डिंग आहे. चला आता आपण फिरू मग इकडे. हा इथे बसायला पण खूप भारी जागा इथे दिलेली आहे. इथे बसायला जागा दिलेली आहे. प्लस मी म्हणतो इथे हॉटेलमध्ये मला तर वाटतं ह्या पार्टीसाठी आणि तुम्ही स्टेसाठी आलात तर एकदम बेस्ट जागा आहे. हॉटेलचं नाव आहे क्लासिक रेस्टॉरंट. म्हणजे इथे राहण्यासाठी लॉजिंग पण आहे हॉटेल पण आहे. रेट्स आता तुम्हाला पडतील तसे. आम्हाला थोडी जास्त वाटतं इथले रेट कारण की एवढे रेट्समध्ये आपण कधी नो पे कधी खर्च नाही करणार कारण की आपण मिडल क्लास लोक आहोत. ठीक आहे मी तुम्हाला अजून पुढचं दाखवलं. आता आम्ही सगळे लोक फ्रेश होतात म्हणून आम्ही खालती इथे थोडं फिरायला आलेलो आहे. आता आम्ही परत रिटर्न जाऊ तिकडे कारण की आता जेवायचं पण आहे. 8चा टायमिंग दिलेला आहे. आता वाजलेले आहेत 7:30 नाही 7:30 आलेले आहेत. ठीक आहे चला. पण तुम्ही एकदा व्ह्यू बघा किती भारी आहे. खूप भारी आहे. आणि मेन म्हणजे हे बघा आज खूप छान असं चंद्र आणि हे. ठीक आहे चला आता आपण जाऊया रिटर्न आपल्या रूम्समध्ये. आता आपण चाललो जेवायला. आता बघा आपण बघूया जेवायला काय बनलेलं आहे. ठीक आहे अजून बहुतेक काय लागलेलं नाही आहे. बघा रेडी करतात ते. आपण थोड्या वेळाने येऊ. चला चलो बाहेर फिरायला जाऊया आता. आता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण राऊंड मारतोय खाली. खूप भारी वातावरण आहे आणि जेवण खूप छान होतं. चिकन होतं व्हेज होतं दोन्ही पण होतं. आपण नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण ट्राय केलेलं आहे. आणि रबडी खूप भारी होती. रबडी मला खूप आवडली. आणि फर्स्ट टाईम मी म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी रबडी आणि जलेबी दोन्ही एक्स्ट्रा ट्राय केली. नाही तर मला माहिती पण होते सोबत एक्स्ट्रा ट्राय करतात ते. आणि हे खूप नवीन म्हणजे आणि खूप चांगला हा होता माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता. थँक्यू.